बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ इथं एका स्वीट मार्टमधील कथित धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। जानेफळ बस स्थानकाजवळील जय अंबे स्वीट मार्टमध्ये मिठाईसाठी वापरला जाणारा मैदा पायाने मळला जात असल्याचं या व्हिडिओत दिसतंय, असा आरोप नागरिकांकडून केला जातोय। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने संबंधित दुकानाला बंदची नोटीस बजावले। पुढील तपास सुरू आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित कामगाराला कामावरून कमी केल्याची माहिती समोर आली असली तरी कारखान्यात स्वच्छतेचे नियम आणि अन्न सुरक्षेच्या अटींचं पालन झालं होतं का, याचा तपास प्रशासनाकडून केला जातोय। परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उत्साहात काल मतदान पार पडले। एकूण 466 मतदारांपैकी 465 जणांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तब्बल 99.79% मतदानाची नोंद झाली। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सईद खान, शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यात तिरंगी लढत झाली। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 6 मतदान केंद्रांवर 100% तर सेलू केंद्रावर 98.31% मतदान झाले। मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले। आता 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागले। परभणी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेवर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्यासह 8 पोलीस अंमलदारांची तडकाफडकी बदली करण्यात आली। जिल्ह्यातील वाळू वाहतूक आणि इतर अवैध धंद्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून संरक्षण मिळत असल्याच्या तक्रारी 16 जून रोजी पोलीस उपमहानिरीक्षकांकडे प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची नांदेड नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली। संबंधित 8 पोलीस अंमलदारांना परभणी पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस अधीक्षकांकडून करण्यात येणार आहे।